हॅलो, हाय, नमस्कार. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर यासमोर दिसत आहेत त्या आहेत मोठ्या वहिनी आमच्या सर्वात, म्हणजे माझे मोठे काका काकू आहेत, आप्पा आणि भाभी आहेत. त्यांचा भैया आहे, त्यांच्या वहिनी आहेत ह्या. आणि हा आहे रिद्धू, ज्याचं नाव पृथ्वीराज आहे. मी तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की आज ही तयारी चालली आहे ती धोंड जेवणाची आहे, की मला आणि आरवला वहिनींनी म्हणजे आप्पा भाभींनी आणि वहिनी भैयांनी धोंड जेवणासाठी म्हणजे त्यांचं बोलवलं होतं. तसं बघा रिद्धूचं कसं चाललं आहे, जे वहिनी करत असतील किंवा भैया करत असेल ते सगळं त्याला करायचं असतं. म्हणजे आता वहिनी डेकोरेशन करतायत ताटांसाठी फुलांचं, तर ते रिद्धूला पण करायचं आहे. म्हणजे तो म्हणत होता मी मम्मी तुला मदत करतो हे ते. आणि त्याच्या गाड्या ते बघा ती रडायला लागला. भाभीने त्याच्या गाड्या बाजूला काढल्या, तर त्याचं म्हणणं होतं की माझ्या गाड्यांचं पण डेकोरेशन करायचं आहे. त्यांनी गाड्यांना पण फुलं लावलेत बघा. बघा कसा हट्ट करतोय, रडतोय. म्हणजे त्याला त्याचं वस्तूंना कोणी हात लावलेला पण आवडत नाही, की त्याच्या मनाने सगळं करायचं असते त्याला. आणि बोलायला पण लई लागते. आणि मग भाभी पण सांगत होती वहिनींना असं करा, असं करा, तसं करा म्हणून. म्हणजे भाभी म्हणतो आम्ही आमच्या मोठ्या चुलतीला. तसं जर आमचं कसं आहे, बालपण ही सगळं इथं गेलेलं आहे. आमच्या आठवणी आहेत सगळ्या इथं. म्हणजे एकत्र आम्ही बहीण भावंड सगळं वावरलेलो आहे. ह्या भाभी आहेत, यांना पण भाभींना पण 3 मुली आहेत. म्हणजे आम्हाला 3 बहिणी आहेत भाभींच्या, आणि भैया एक, असा भाभीचं परिवार आहे. आणि बाकीच्या माझ्या बहिणी सगळ्या येऊन गेलेल्या आहेत. आणि माझी पण ही दुसरी वेळ आहे भाभींकडं धोंड जेवणाची, कारण आता आरवची शाळा सुरू होणार आहे, तर आमचं जायची तयारी चालू आहे. तर मग आता भाभींनी दुसऱ्यांदा पण आम्हाला धोंड्यासाठी जेवण बनवलं, कारण अगोदर सगळ्यांसोबत म्हणजे माझ्या बहिणी पण अगोदर आलेल्या येऊन गेलेल्या आहेत त्या. आणि माझे ना आरवची जरा लॉंग सुट्टी आहे, त्याच्यामुळं आम्ही जरा जास्त राहिलो इथं. आणि बघा रिद्धूचं कसं चाललं आहे, म्हणजे वहिनी करतात तसं त्याला करायचं आहे, त्याच्या मनाने करायचं आहे. नंतर आरव इथं बसला होता बघा बघत त्याचं रिद्धूची मस्ती. तर तो वहिनीला काही असं करूच देत नाही, त्याचं त्याची मस्ती चालू असते बघा सारखं. म्हणजे तो पण एकटाच आहे ना, तर मग त्याचा लाड पण जास्त आहे आणि सगळं त्याच्या म्हणण्याप्रमाणे करावं असं त्याला वाटत असतं. आणि भाभींचं पण बघा चालू आहे. म्हणजे बघा जुने जुने असलं म्हणजे आहेत आमचे काका काकू आहेत, हे आहेत, पण सगळं ते नवीन पिढीबरोबर इन्व्हॉल्व होतात. त्यांना पण सगळं नवीन करायला आवडतं, किंवा हाऊस करायला आवडते त्यांना. म्हणजे कसं आहे बघा ना. त्याच्यानंतर बघा रिद्धूचं चालू आहे आतमध्ये, तर ते बघा मी दिसली की तो मागे सरला, कॅमेरा दिसला की. त्याच्यानंतर हा भैया आहे, म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, मोठ्या काकांचा मुलगा आहे तो. आणि त्याचं चालू आहे बघा त्याचं लॅपटॉपवर त्याची बरीच कामं तो करतो. म्हणजे झेरॉक्स वगैरेचं पण मशीन, त्याच्याकडे प्रिंटर वगैरे आहे, तर त्याची कामं चालू असतात ऑनलाईन बरीच. तर चालू आहे इथं. मी त्याचा व्हिडिओ घेत होता म्हणून तो बघत होता, म्हणलं थांब मला व्हिडिओ घेऊ दे म्हणून. म्हणजे माहीत आहे त्याला, पण ते पण माझे सबस्क्रायबर आहेत भैया ते पण. आणि चालू आहे त्याचं काम. आणि म्हणजे प्रत्येकाचं काम आहे. हे माझे मोठे काका आहेत, आप्पा म्हणतो आम्ही त्यांना. मग पाहुणा म्हणजे कोण पाहुणा असा, तर कोण असा विशेष पाहुणा म्हणजे मोठा सगळ्यात म्हणजे आरवच पाहुणा होता. आणि म्हणजे आप्पा बसले होते जेवायला, नंतर आरव बसला होता. आणि भैयाची वाट बघत होते, कारण त्याचं काम चालू होतं कम्प्युटरवर. मग भैयाचं चालू होतं पाहुण्यांचं शूटिंग घ्या, पाहुण्यांना गंध वगैरे लावा, वहिनीला तर सांगत होता. आणि आरवला पण असं फील येत होतं खरंच तो मोठा पाहुणा आहे असं तसं. पण ते आप्पा भैया त्याला म्हणत होते की तू पप्पा नाही आले, मग आता तुलाच करावं लागेल. तर आता दुसरी वेळ आहे, तर मग पहिली वेळेस आम्हाला केलं होतं, तर मग पप्पा तर आले नाही तुझे, तर मग आता तूच पाहुणा आहे, तर तुझ्यासाठी. नंतर रिद्धूचं चालू होतं माझं छोटं, मला पण पाहुण्यांसोबत बसायचं आहे, माझं छोटं ताट आहे, तर मला त्याच्यात मग त्याचं चालू होतं. नंतर मग बघा आता त्याचं चालू आहे हो नाही. मग ते आप्पा त्याला सांगत होते आत्या बघ व्हिडिओ काढते तुझा, तर मग तुला बसावं लागेल जरा वेळासाठी. मग त्याचं म्हणणं होतं की मग मला टोपी द्या. आरवला पाहुण्यांना टोपी दिली, तर मग मला पण टोपी पाहिजे. त्याचं सगळं चालू असतं, म्हणजे त्याला सगळं पाहिजे असतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे. मग त्याच्यानंतर वहिनींचं चालू होतं की बघा ते वहिनींनी मग त्याला टोपी आणून दिली. भले दुसऱ्या कोणाला काही नसलं तर पण त्याला सगळं पाहिजे असतं. जेवण नाही करायचं, जेवणाचं काही घेणं देणं नाही, पण गप्पा मारणं मग सगळ्यांसारखंच आहे का मला. मग आरव दाजींनी जसं केलं आहे तसं मला पण पाहिजे. बघा ती आरवकडं बघत होता सगळं. बघा घड्याळ वगैरे घालून अगदी रेडी झाला आहे तो. नंतर वहिनीने आरवचं औषण करून घेतलं. म्हणजे वहिनी सगळ्यांचं असं, त्यांना वहिनी पण इतक्या हौशी आहेत ना, म्हणजे त्या प्रत्येक वेळी काही असलं ना तर इतकं आवडीने आणि हौशीने करतात. त्या वहिनींचा ती एक गुण आहे. आणि स्वयंपाकात पण अगदी सुगरण आहेत वहिनी. म्हणजे म्हणजे जुने पदार्थ असो का नवीन पदार्थ असो, अगदी व्यवस्थित करतात त्या. आणि त्यांचं ते आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये वेगळा गुण असतो, तर त्या वहिनींचा आहे ते.
आणि मग त्यांनी आरवचं औक्षण केलं. त्याच्यानंतर रिद्धू म्हणत होता पाहुण्यांचं केलं मग माझं पण करायला पाहिजे. मग ते बघा त्याला जेवायचं तर काही घेणं देणं नव्हतं, पण चालू होतं मध्ये मध्ये त्याचं सगळं. आणि तसं तर आरवचं त्याचं 2 मिनटं पण जमत नाही, 2 मिनटं पण नीट खेळत नाहीत, ते लगेच भांडायला सुरुवात करतात एकमेकांचं. आणि असं होतं त्या वहिनींनी मग सगळ्यांचं औक्षण करून गेलं. तोपर्यंत भाभी बसली होती, आपलं चालू होतं तिचं पण. मग कॅमेरा दिसल्यानंतर आमच्याकडं म्हणजे असं गावाकडं पदर वगैरे घेण्याची पद्धत आहे, तर मग तिला नंतर हा भैया म्हणजे मोठा भाऊ येतो माझा, सगळ्यात मोठ्या काकांचा मोठा मुलगा आहे तो. आणि त्याचं पण म्हणजे त्या कामं ज्याची त्याची चालू असतात आपली आपली, पण आता धोंड्यामुळं चालू होतं. नंतर या सगळ्यांनी जेवण करून घेतलं. नंतर वहिनींचं म्हणजे जेवणं चालू होती, यांची सगळ्यांचं जेवण चालू होतं करायचं. नंतर वहिनींनी माझ्यासाठी पण ताट लावलं आतमध्ये. तसं तर आम्ही सगळी सोबत जेवण बसलो, पण मग वहिनींनी आधी ताट लावून म्हणजे तयारी केली. त्यांना आहे हौस आहे, करतात त्या, म्हणजे त्यांचं आहे नेहमीचंच हे त्यांचं चालू असतं करणं हे ते. आणि त्या मोठ्या आहेत, म्हणजे मोठ्या काकांचे मोठ्या सुनबाई, म्हणजे आमच्या घरात आम्ही 3 काका आहेत, तर मग सगळ्यात मोठा भाऊ येतो आमचा. त्याच्या म्हणजे वहिनी आहेत त्या. म्हणजे त्यांनी नंतर मला पण मी काय असं जास्त आवरलं नव्हतं, एकतर मी माहेरी गेल्यावर आहे असं राहत असते फॉर्मॅलिटी, एक तर ड्रेसवरच होते. वहिनी म्हणल्या कमीत कमी साडी तर घाला, म्हणून मी तेवढं आवरून आले होते, झोपलेलीच होते. नंतर उठून असं काही माहेरी गेल्यावर निवांतच राहत असते, जास्त काही इंटरेस्ट घेत नाही आवरण्यात वगैरे. तर मग माझं पण औक्षण वहिनींनी करून घेतलं. तर म्हणजे मी हसत होते, म्हटलं आता काय माझा पहिला धोंडा आहे का, म्हणजे आता माझ्या लग्नाला जवळजवळ 14 वर्ष झाले. आणि आता बरेचदा झालं. तर वहिनी म्हणत होत्या माहेरी काय नवीनच असतात, प्रत्येक मुलीसाठी माहेरी प्रत्येक गोष्ट नवीन असते. नंतर मला ते उकडीचे धोंडे खूप आवडले वहिनींचे, तर मी खाऊन टेस्ट करून बघितला. वहिनी विचारत होत्या कसं झालं आहे बघा. असं मी तळून बनवते ना, म्हणजे असं फ्राय करत असते, वहिनींनी असे स्टीम करून एकदम छान बनवले होते पारंपरिक पद्धतीने. त्याच्यामुळे वहिनीला मी म्हणत होते छान झालेत. आणि हे शूटिंग भाभीने घेतलं आहे बरं का. भाभी म्हणजे माझी काकू, तिला दिलता मी कॅमेरा की तू कर म्हणून सगळं येते. त्याच्यानंतर वहिनींनी औक्षण करून घेतल्यानंतर मग भाभीने म्हणजे ओटी वगैरे दिली मला, सगळं ओटी सामान साडी ते जे आपण धोंड्यात जे करतो ते मुलीसाठी ते सगळं केलं. नंतर मग त्या दोघींनी पण म्हणजे आम्ही तिघींनी सोबतच जेवण वगैरे करून घेतलं. भाभींनी हळदी कुंकू लावून वहिनींनी म्हणजे मला ते दिलं साडी ते काय असं ते. तर हे आपले नातेसंबंध घट्ट करण्याची एक फॉर्मॅलिटी आहे. बाकी काय जेवण तर आपण म्हणजे जेवणाचं वगैरे इतर निमित्त आहे, पण आपली माणसं आपली नाती याच्यामुळं घट्ट होत जातात. आणि एक मुलांना माहीत होतं हे सगळं. तर कसा वाटला व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ.